आणि यानंतर आता राजकीय बातम्यांचा आढावा घेऊयात। सुरुवातीला बातमी आहे धैर्यशील मोहिते पाटलांसंदर्भातली। धैर्यशील मोहिते पाटील हे आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। तर संध्याकाळी 4 वाजता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांचा पक्षप्रवेश होईल। तर मोहिते पाटील रणजितसिंग निंबाळकरांविरोधात आता तुतारी फुंकणार आहेत। त्यामुळे माढामध्ये ही लढत अतिशय रंजक होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर आज धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। आणखी एक मोठी बातमी, आज राज्यातले 3 बडे नेते एकत्र येणार आहेत। शरद पवार, सुशीलकुमार शिंदे हे अकलूजमध्ये विजयसिंग मोहिते पाटलांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी एकत्र येणार आहेत। धैर्यशील मोहिते पाटलांनी साम टीव्हीला या संदर्भातली ही माहिती दिली आहे। तर आजच धैर्यशील मोहिते पाटील हे शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। तर येत्या 16 एप्रिलला पवारांच्या उपस्थितीमध्ये धैर्यशील मोहिते पाटील हे उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल करणार आहेत। त्यामुळे अकलूजमध्ये आज या 3 बड्या नेत्यांचं स्नेहभोजन होणार आहे। यामध्ये काय नेमकी चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं असेल। आपला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश सोहळा देखील आहे। या निमित्तानं कोण कोण उपस्थित राहणार आहेत उद्या बघा संध्याकाळी कोण कोण येत आहे ते। आणि सकाळी पवार साहेब येत आहेत, सुशीलकुमार शिंदे साहेब येत आहेत दादांची भेट घ्यायला। आणि या संदर्भातले अधिक अपडेट्स आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भारत नागणे यांच्याकडून। भारत, काय सांगाल, आज राजकीय घडामोडी वेगवान पद्धतीने घडतायत। आज राज्यातले 3 बडे नेते एकत्र येणार आहेत, तर दुसरीकडे धैर्यशील मोहिते पाटलांचा सुद्धा शरद पवार गटामध्ये प्रवेश होणार आहे। काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आहे? मोहिनी, आज माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोठी राजकीय घडामोड घडते आहे। दिग्गज 3 नेते आज अकलूजच्या शिवरत्न बंगल्यावरती डिनर डिप्लोमसीसाठी येत आहेत। शरदचंद्रजी पवार साहेब असतील, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंग मोहिते पाटील हे एकत्र अकलूजमध्ये स्नेहभोजनासाठी येणार आहेत। पहिल्यांदाच गेल्या 5 वर्षानंतर हे सगळे दिग्गज नेते एकत्र येतात आणि सोलापूर आणि माढ्याच्या राजकीय रणनीती यामध्ये ते ठरवणार आहेत। आणि सायंकाळी 4 वाजता धैर्यशील मोहिते पाटील हे अधिकृतपणे शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। आणि धैर्यशील मोहिते पाटील हे 16 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। एकूणच आपण बघतोय की हे भाजप समोर हे मोठं आव्हान असणार आहे। रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिल्यानंतर मोहिते पाटील हे नाराज झाले होते। त्या नाराजीतूनच त्यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यानुसार आज धैर्यशील मोहिते पाटील हे शरदचंद्र पवार पक्षामध्ये 4 वाजता प्रवेश करणार आहेत। या प्रवेश सोहळ्यासाठी जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत। त्यापूर्वी सुशीलकुमार शिंदे, शरद पवार आणि विजयसिंह मोहिते पाटील एकत्र बसून स्नेहभोजन करतील आणि माढा आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघावरती चर्चा देखील करणार आहेत। अगदी नक्कीच भारत, या संदर्भातला आढावा तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।